कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना आज पुरस्कार देण्यात येणार आहे। वरळीतील डोम या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता। राज्यपाल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार होता। मात्र काही वेळापूर्वीच शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले होते। पूर्णपणे गोंधळ जो आहे तो वरळी डोम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, थोड्या वेळापूर्वी शेतकरी आक्रमक झाले होते, काय नेमकी शेतकऱ्यांची भावना होती, काय नेमकी मागणी होती? तुम्हालाच पुरस्कार देण्याचा सोहळा हा इथं ठेवण्यात आलेला आहे, मात्र त्याच पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात शेतकरी आक्रमक झाले होते, काय नेमकं कारण होतं? या ठिकाणी महाराष्ट्रातला शेतकरी या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांचा सन्मान व्हावा, सत्कार व्हावा आणि विशेष करून राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्हावा ही शेतकऱ्याची भावना आहे। आणि त्यासाठी या ठिकाणी त्याच्या आधी जो काही सुरू होता आणि शेतकऱ्याची भावना होती की राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न व्हावा अशी अपेक्षा असताना सुद्धा या ठिकाणी चालूच होते सत्कार। आणि या ठिकाणी कृषी मंत्री या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी आव्हान केलं की राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार सोहळा संपन्न होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांचा सत्कार होणार नाही, तोपर्यंत सगळे शेतकरी या ठिकाणी मज्जाव करत होते, दंगा करत होते। आणि धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी सांगितल्यानंतर सगळे शेतकरी शांत बसले। नाही, पण तो सत्कार नव्हता होत ना, कारण जे सूत्रसंचालक जे सांभाळत होते सर्व, त्यांनी असं सांगितलं की आपण सराव करूया, राज्यपालांना लवकरात लवकर पुन्हा दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे आपण फक्त सराव करूया कशा पद्धतीने पुरस्कार सोहळा असणार आहे। तो पुरस्कार देण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता असा तुमचा आरोप आहे? कार्यक्रम सुरू थोडाफार झालेला होताच या ठिकाणी, परंतु सगळ्या शेतकऱ्यांची भावना होती की जो सत्कार आहे तो शेतकऱ्यांचा सन्मान हा राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला पाहिजे आणि त्यांच्या साक्षीने झाला पाहिजे, ही सगळ्या शेतकऱ्यांची भावना होती। पण आता राज्यपालांना लवकरात लवकर जायचं 6-6:30 पर्यंत, जर का राज्यपाल नाही थांबले, कार्यक्रमाची वेळ नाही वाचवली, तर मग नेमकी काय भूमिका असेल? तर सगळ्या शेतकऱ्यांची भावना एकच असू शकते की शेतकऱ्यांचा सन्मान जर का होत नसेल, सन्मानपूर्वक जर का शेतकऱ्यांना वागणूक मिळत नसेल, तर या ठिकाणी राज्यपाल महोदय हे शेतकऱ्यांच्या पेक्षा फार मोठे नाही, हे सर्वसामान्य जनतेच्या सहाय्यानंच हे राज्यपाल काम करतायत। त्यामुळे शेतकऱ्याचा सन्मान होणं हे काळाची गरज आहे। खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नितीन बोदारेंसह मी सूरज मसूरकर, सामटू, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।